तुकाराम बीज म्हणजे सदेह वैकुंठ गमन. या दिवशी तुकोबारायांनी सदेह वैकुंठ गमन केलेलं आहे. तो दिवस आहे 1571 विरोधी नाम संवत्सरे फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी प्रातःकाळी. यावेळी तुकोबारायांनी सदेह वैकुंठ गमन केलेलं आहे आणि तो दिवस म्हणजे आपण तुकाराम बीज या नावाने साजरा करत असतो. तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. पिटू भक्तीचा डांगोरा. आम्ही वैकुंठावरून आलोय. कशासाठी आलोय वैकुंठावरून? भक्तीचा उदय करण्यासाठी. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण ठसावं, त्यासाठी आम्ही वैकुंठावरून आलेलो आहोत. आणि हे तुकोबारायांचं कार्य पूर्ण झालेलं भगवंताने पाहिलं आणि भगवंत लक्ष्मीला म्हणायला लागले, अगं लक्ष्मी, मला वाटतं आता मृत्यू लोकातून तुकोबाला वैकुंठाला घेऊन यावं. तुकोबाचं कार्य पूर्ण झालेलं आहे. लक्ष्मी म्हणतात, हो प्रभू, सेवकांना पाठवून तुकोबांचा देह दिव्य करा आणि त्यांना वैकुंठाला घेऊन या. भगवंताने सांगितलं, देहासहित तुकयास आणावे ऐसे मज वाटे. मला वाटतं की तुकोबाला आता देहासहित वैकुंठाला घेऊन. लक्ष्मी, मी जे जे अवतार घेतले ना, त्या अवतारामध्ये तुकोबा माझ्यासोबत आहेत. नृसिंह अवतारी प्रल्हाद, रामावतारी अंगद, श्रीकृष्ण अवतारी उद्धव, कलियुगात आधी नामदेव आणि नंतरच तेच तुकोबा झाले. नामदेवच कलियुगात तुकोबा कसे झाले? नामदेवांनी संत समाजामध्ये प्रतिज्ञा केली की मी 100 कोटी अभंग रचना करेल आणि ती पूर्ण होण्या अगोदरच नामदेवरायांना भगवंताने वैकुंठाला बोलवलं आणि तेच नामदेवांचा शब्द पूर्ण करण्यासाठी नामदेवराय तुकोबा रूपाने अवतार त्या ठिकाणी घेतात आणि ते अवतार कार्य तुकोबांचं पूर्ण झालेलं आहे. म्हणून मी आता तुकोबाला आणण्यासाठी जाणार. फाल्गुन शुद्ध एकादशीला भगवंत वैकुंठावरून निघाले, देहू ठिकाणी आलेले आहेत. तिथे लोकांना, संतांना, महात्म्यांना कळालं, सगळा समाज देहूला जमा झाला. एकादशी पासून मोठा उत्सव 5 दिवस त्या ठिकाणी चालला. फाल्गुन वद्य प्रतिपदेच्या रात्री भगवंत तुकोबारायांच्या जवळ आले आणि तुकोबांना म्हणायला लागले, तुकोबा, आता आपल्याला वैकुंठाला निघायचं आहे उद्याच्याला. तुकोबारायांनी सांगितलं, आम्हाला वैकुंठाला नको म्हणे. वैकुंठासे आम्हा नको धाडू हरी, वासुदे पंढरी सर्व काळ. वैकुंठ इथे पंढरपूर वैकुंठ आहे, म्हणून आम्हाला वैकुंठाला नकोय. तिथे जाऊन आम्ही काय करावं? वैकुंठी बेसुनी काय बा करावे? आम्हाला वैकुंठाला नकोय प्रभू. त्यावेळेस मात्र भगवंत म्हणायला लागले, नाही म्हणे, एकदा चलावे तेथवर, तेनेची सत्कीर्ती थोर प्रगटेल. एकदा यावं लागेल सत्कीर्ती थोर करण्यासाठी, मात्र तुम्हाला माझ्यासोबत चलावं लागेल आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला माझं क्षीरसागरीचं ऐश्वर सुद्धा त्या ठिकाणी दाखवेल, असं भगवंताने विनंती केल्यानंतर तुकोबाराय हो म्हणतात. भगवंताने सांगितलं, आता राहिलेली ही जी रात्रीचे 4 प्रहर आहेत, त्या 4 प्रहरामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन करावं. तुकोबाराय कीर्तनासाठी उभे राहिले आणि कीर्तनासाठी उभे राहिल्यानंतर तुकोबारायांच्या मुखामधून त्या ठिकाणी अभंग निर्माण झालेले आहेत. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन, मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय, प्रेत रूप झाला शरीराचा भाव. अशा पद्धतीने तुकोबारायांच्या मुखामधून अभंग निघायला लागले आणि लोकही ऐकून तल्लीन झालेले आहेत. 4 प्रहर कुठे गेले हे कोणालाच कळालं नाही. सकाळ झाली, प्रातःकाळ झाला आणि आता मात्र तुकोबारायांना भगवंत म्हणतात, चला. त्यावेळेस तुकोबाराय निघाले. विमानामध्ये तुकोबाराय बसलेले आहेत. आवलीला निरोप पाठवला की मी जातोय, तूही माझ्या बरोबर वैकुंठाला चलावे. आवलीने सांगितलं, नाही म्हणे, माझ्या मागे संसार आहे, मुलं आहेत, म्हैस आहे. तुम्ही वैकुंठाला गेल्यानंतर हा संसार कोण पाहिल? मीही तिकडे आल्यानंतर कोण पाहिल म्हणे हा संसार? म्हणून मला यायचं नाही, तुम्ही निघा. सगळ्यांचा निरोप तुकोबारायांनी घेतला. निरोप घेताना तुकोबाराय म्हणतात, आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावे, सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. अशा पद्धतीने तुकोबारायांनी सगळ्यांना विनंती केली. विमानात बसले, जशी आकाशात वीज चमकावी त्या पद्धतीने सर्वत्र प्रकाश झाला आणि एका क्षणामध्ये तुकोबाराय वैकुंठाला गेले. कसे गेले? अंतकाळी विठो आमासे पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकोबाराय सशरीर वैकुंठाला गेलेले आहेत. अनेक लोकांचं म्हणणं आहे की सशरीर वैकुंठाला कसं जाता येईल, पण आमची त्या संत वचनावर श्रद्धा आहे. एक नाही, असे अनेक संत वचनं आपल्याला पाहायला भेटतात की तुकोबाराय सशरीर वैकुंठाला कसे गेले. रामेश्वर भट्ट म्हणतात, म्हणे रामेश्वर सकळा पुसुनी, गेला तो विमानी बैसुनिया.
त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, निळोबाराय आरतीमध्ये म्हणतात की प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. मोरोपंत म्हणतात, सतनु मुक्त झाला योगाची सिद्धी हे तुकारामी. त्यानंतर पुढे पंतांनी म्हटलंय, श्रीराम तसा गेला वैकुंठाला, सकाय हा काही असे पंतांनी म्हटलेलं आहे. कचेश्वर म्हणतात, संतात कीर्ती केली, कुडी सायोज्य नेली. त्यानंतर पुढे मध्वनाथांचं म्हणणं असं आहे, झाला वैकुंठी साधरी. भक्त मंजरीकार म्हणतात, विमानी बैसविली जडदेह. अशा अनेक प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. रंगनाथ स्वामींनी यावर एक बहारीच पद लिहिलेलं आहे, नरदेहा घेऊनी वाणी, गेला ती ऐकावानी. अशा अनेक प्रमाणे आपल्याला तुकोबाराय सशरीर वैकुंठाला गेलेले आहेत असं आपल्याला पाहायला भेटतं. या तुकाराम बीजेच्या निमित्ताने सर्वांवर तुकोबारायांची कृपा व्हावी. जसं तुकोबारायांनी भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे तसं आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत नामाची श्रद्धा उत्पन्न व्हावी, एवढीच तुकोबाराय बीजेच्या निमित्ताने सर्वांना सदिच्छा देते.